नमस्कार मित्रांनो, मी सागर सोनवणे महर्षीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण जी 2 तारखेला 2 जानेवारीला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे त्याच्यातला एक जो महत्त्वाचा पेपर असतो, म्हणजे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक जनरल स्टडीजचा पेपर असतो आणि दुसरा सीसॅटचा पेपर असतो, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला आपण म्हणतो. की या पेपरबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. आणि त्यातला ज्याला आपण म्हणतो की सीसॅटमध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत, म्हणजे की कॉम्प्रहेन्शन आहे. मग ते कॉम्प्रहेन्शन इंग्रजीमध्ये सुद्धा आहे, मराठीत सुद्धा आहे. त्याचा अनुवाद तुम्ही कोणत्याही भाषेत ते सोडू शकता. कॉम्प्रहेन्शनचा दुसरा प्रकार आहे कंपल्सरी मराठी कॉम्प्रहेन्शन किंवा उतारे, तो एक प्रकार. आणि तिसरा कंपल्सरी इंग्रजी कॉम्प्रहेन्शन. त्याच्यावर बरेचसे प्रश्न असतात, म्हणजे की एकूण 80 प्रश्न असतात, त्यापैकी जवळपास 50 प्रश्न कॉम्प्रहेन्शनवर असतात. दुसरा भाग आहे मॅथ्स आणि रिझनिंगचा. मग त्यात डाटा इंटरप्रिटेशन, डाटा सफिशियन्सी, हे वेगवेगळे प्रकार आणि रिझनिंगचे वेगवेगळे टॉपिक, याच्यावर जवळपास 25 प्रश्न विचारले जातात. म्हणजे की एकूण प्रश्न आहेत 80, त्यातले 50 प्रश्न कॉम्प्रहेन्शन उतार्यावर आहेत, 25 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंगवर आहेत आणि उरलेले 5 प्रश्न डिसिजन मेकिंग किंवा ज्याला आपण मराठीत म्हणतो निर्णय क्षमता, याच्यावर 5 प्रश्न असतात. तर या 5 प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहे. बरेचसे लोक, म्हणजे की बाजारात उतार्याची किंवा कॉम्प्रहेन्शनची अनेक पुस्तकं आहेत, विश्लेषणाची पुस्तकं आहेत, रिझनिंगसाठी वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं आहेत, मॅथ्ससाठी पुस्तकं आहेत. परंतु एक जो घटक आहे डिसिजन मेकिंग, डीएम, याच्यावर तशा अर्थानं आपण म्हणतो की बाजारात कोणतंही पुस्तक नाही आहे. ह्याचे जे प्रश्न असतात डिसिजन मेकिंगचे, हे एकूण 80 प्रश्नापैकी 5 प्रश्न असतात आणि एका प्रश्नाला मार्क आहे 2.5 मार्क. म्हणजे की डिसिजन मेकिंगवर 12.5 मार्क असतात मित्रांनो. तसं जर पाहायला गेलं तर सीसॅटमधला सगळ्यात सोपा घटक म्हणून डिसिजन मेकिंगकडं किंवा प्रॉब्लेम सॉल्विंगकडं पाहिलं जातं. पण हे निर्णय घ्यायचे कसे, निर्णय क्षमता तुम्ही एक अधिकारी म्हणून त्यांना तुमच्याकडून अपेक्षित आहे. म्हणजे की कॉम्प्रहेन्शनमध्ये तुमचं ते आकलन क्षमता पाहतात. विद्यार्थ्याला, ज्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला आम्हाला अधिकारी घडवायचं आहे, त्याला आकलन किती चांगलं होतं आहे आणि त्या आकलनाच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. सुरुवातीला आकलन क्षमता चेक करतायत आणि त्या आकलन क्षमतेच्या आधारावर तुम्ही विद्यार्थी काय निर्णय घेऊ शकता हे या प्रश्नातून पाहिलं जातं, डिसिजन मेकिंगच्या प्रश्नातून पाहिलं जातं. एकूण प्रश्न आहेत 5 प्रश्न असतात. जनरली मित्रांनो काय होतं की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न जर तुमचा चुकत असेल तर 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क तुमचे कमी होतात, बरोबर. हे लागू सीसॅट मधल्या सगळ्या प्रश्नांना नाहीये. म्हणजे की डिसिजन मेकिंगला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, तर इथं मार्कांचं ट्रेडिंग असतो मित्रांनो. म्हणजे काय की आयोग तुमच्या समोर एक परिस्थिती देतं आणि त्या परिस्थितीच्या आधारावर तुम्ही कोणता पर्याय निवडताय त्यानुसार आयोग उत्तर देतं. म्हणजे की आयोगाला अपेक्षित असणारं उत्तर जर तुम्ही देत असाल तर त्या उत्तराला ते 2.5 मार्क देतात. दुसरं म्हणजे ते ट्रेडिंग करत असताना ते म्हणतात की दुसरा पर्याय जर तुम्ही निवडला कोणताही तर त्याला 1.5 मार्क, तिसरा असा कोणता पर्याय असेल त्याला 1 मार्क आणि चौथा पर्याय की ज्याला 0 मार्क. म्हणजे आयोगाला हे उत्तर बिलकुल अपेक्षित नाही तर त्या उत्तर तुम्ही जे लिहिताय त्याला 0 मार्क, एखादा दुसरा असेल त्याला 1 मार्क, 1.5 मार्क आणि 2.5 मार्क. म्हणजे की आयोगासाठी सर्वोत्तम जो पर्याय असेल त्याला ते 2.5 मार्क देतात. त्यांच्यासाठी त्यानंतरचा कोण असेल तर त्याला 1.5 मार्क देतात. त्यानंतरचा कोण त्याला किती मार्क देतात, 1 मार्क देतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे प्रश्न जाणीवपूर्वक सोडवले पाहिजे, कारण की याच्यामध्ये 12 पैकी तुम्ही 10+ सुद्धा मार्क घेऊ शकता. पण मग तुमचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा, सर की डिसिजन मेकिंग कसं सोडवायचं, याच्यासाठी बाजारात कोणतं पुस्तक आहे का. तर माझं वैयक्तिक अनुभवांती हे मत आहे की डिसिजन मेकिंग सोडवण्यासाठी यासाठी कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही. तुम्ही फक्त आयोगाच्या मागच्या 5-6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित जर अभ्यास केला, त्यातले डिसिजन मेकिंगचे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला त्याच्यात हमखास मार्क मिळू शकतात. मग आता ते आयोगाचे प्रश्न कसे बघायचे आणि ते कशा पद्धतीनं सोडवलं पाहिजे ते आजच्या आपण लेक्चरला पाहणार आहोत. मी मुद्दामून तुमच्या समोर आत्ताच 21 मार्च 2021ला जो राज्यसेवेचा पेपर झालता तो मी घेऊन आलेलो आहे आणि त्यातलेच 5 प्रश्न आपण समोर घेऊन त्याच्यावर चर्चा करूयात.
तर माझ्यासमोर प्रश्न आहे 2000 म्हणजे परीक्षा जी आहे जाहिरात ती 2020ची आहे, पण ती झालेली आहे 2021 मध्ये. तो पेपर माझ्याजवळ आहे. जनरली शेवटचे 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगवर असतात. तर काय केलं पाहिजे डिसिजन मेकिंगमध्ये, कशा पद्धतीनं आपण त्याला टॅकल केलं पाहिजे. तुम्ही काय करा, आयोगाने मागच्या वर्षीचे जे पेपर आहेत आयोगाचे ते घ्या आणि त्यामध्ये आयोगानं जी परिस्थिती दिलेली आहे ती समजून घ्या. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोण आहात ते पहिलं पहा. म्हणजे की डिसिजन मेकिंगमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, तुमच्या समोर एक परिस्थिती दिली जाते. ही परिस्थिती आहे, ही समोर दिलेली परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीच्या आधारावर तुमच्यावर कोणती तरी एक जबाबदारी आहे. तुम्ही कोण आहात त्या परिस्थितीमध्ये, तुम्ही कोण. ह्या 2 गोष्टी मित्रांनो समजून घेतल्या पाहिजेत. आता जसं मी तुम्हाला इथं सांगतो की नफा वाढवण्याच्या हेतूने एका उत्पादनाचा दर्जा बदलण्यासंबंधी काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार होत्या, परंतु दुर्दैवाने विक्री घटल्यामुळे त्यात तोटा झाला. आणि इथं तुम्हाला जे दिलेलं आहात की तुम्ही वरिष्ठ नाहीत तर तुम्ही कनिष्ठ आहात. म्हणजे तुम्ही कोण आहात हे पहिलं समजून घ्यायचं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा ती परिस्थिती नक्की कोणती होती ती आपल्याला काय करून घेता आली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे. परिस्थिती समजली आणि त्यावर मी कोण आहे तिथं, म्हणजे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे होतं काय की परिस्थिती दिलेली आहे आणि तुम्ही आहात कलेक्टर, तर तुम्ही वेगळा निर्णय घ्याल. परिस्थिती दिलेली आहे त्याच परिस्थितीत पण तुम्ही तिथं क्लर्क आहात, तर कलेक्टरचे निर्णय तुम्ही नाही घेऊ शकणार. म्हणजे माझा मुद्दा समजून घ्या. परिस्थिती पहिली समजून घ्या, पण त्या परिस्थितीच्या आधारावर निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात तिथं, त्या आधारावर उत्तर सुद्धा बदलू शकतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी पहिली ही 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या आधारावर हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे 2 मुद्दे जर तुम्हाला समजत असतील तर आपण जरा थोडंसं पुढे जाऊया मित्रांनो. की मी म्हणतो आयोगाचेच प्रश्न घेऊन डिसिजन मेकिंग सोडवलं पाहिजे. तर ते कसं, माझ्याजवळ 2021चा पेपर आहे, ज्या वर्षी परीक्षा झाली त्यातला हा एक प्रश्न सुद्धा आहे. तर आपण काय करूयात, परिस्थिती आणि त्यातला मी कोण हे अभ्यासण्याबरोबरच आयोगानं कोणत्या पर्यायाला किती मार्क दिलेत ते पण आपण पाहू. आता माझ्याजवळ हा नफा वाढवण्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्या संदर्भात आयोगानं या विषयावर जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 देत असाल तर याला 2.5 मार्क दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 तुम्ही देत असाल तर आयोगाने त्याला 1.5 मार्क दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 लिहित असाल तर त्याला आयोगाने 1 मार्क दिला आणि पर्याय क्रमांक 4 याला 0 मार्क दिला. मग आता तुम्ही म्हणाल की सर या माध्यमातून डिसिजन मेकिंग कसं सोडवायचं. पहिला मुद्दा मी सांगितला, परिस्थिती काय समजून घ्या. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय की निर्णय घेणारे तुम्ही कोणत्या हुद्द्यावर आहात त्या आधारावर विचार करा. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा, आपल्याला आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं आहे आणि आपण हे पाहावं की आयोगाने सेकंड आन्सर की दिलेली आहे. हा प्रश्न आहे आयोगाचा, आयोगाने सेकंड आन्सर की नुसार दिलेले हे मार्क आहेत. आयोगानं पहिल्या पर्यायाला 2.5 मार्क दिलेला आहे आणि चौथ्या पर्यायाला किती मार्क दिलेला आहे, 0 मार्क दिला पाहिजे. मग तुम्ही काय करणं अपेक्षित आहे की आयोगानं कोणत्या पर्यायाला 2.5 मार्क दिला हे पाहिलं पाहिजे आणि आयोगानं तसा का विचार केला हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि आयोगाच्या विचारासारखाच आपल्याला सुद्धा विचार करता आला पाहिजे. आयोगाने कोणत्या पर्यायाला 0 मार्क दिलेला आहे म्हणजे आयोगाला बिलकुल त्या उत्तराची अपेक्षा नाही. त्यामुळे असे कोणते पर्याय आहेत, अशा कोणत्या परिस्थिती आहेत, असे कोणते निर्णय आहेत की जे आयोगाला नको आहेत हे तुम्ही समजून घ्यायचं. 2 मुद्दे ह्यातच डिसिजन मेकिंगचा जीव अडकलेला आहे. पहिला मुद्दा, नाही तर होतं काय, बरेचसे लोक परिस्थिती दिसली म्हणून स्वतःला कलेक्टर म्हणूनच त्याकडे पाहतात. तसं नाही. मग त्या परिस्थितीत तुम्ही कधी कलेक्टर असाल, तुम्ही डेप्युटी कलेक्टर असाल, तुम्ही तहसीलदार असाल किंवा तुम्ही एखादी NGO चालवणारे असाल किंवा तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असाल. आता तुमच्या म्हणजे तुम्ही कोण आहात त्या परिस्थितीनुसार जे निर्णय बदलत असतात मित्रांनो. त्यामुळं तो एक महत्त्वाचा मुद्दा, तो आपण काम केलं पाहिजे. आणि दुसरा, 2.5 मार्क कशाला आहेत आणि 0 मार्क आयोग कशाला देतं ह्यावर आपल्याला अभ्यास करायचा. चला, तुमच्यासमोर एक प्रश्न आहे, त्यातली मी परिस्थिती वाचतो आणि आयोगाने 2.5 मार्क का दिलेले आहेत हे पण आपण त्यामध्ये काय करू पाहू. प्रश्न आहे बघा,
त्यांनी सांगितलेलं आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. प्रश्न सोडवता आले पाहिजेत अधिकाऱ्याला, अधिकाऱ्याला निर्णय घेता आले पाहिजेत, त्यासाठीच तर तो अधिकारी आहे, बरोबर. आता आपल्या समोर एक परिस्थिती आयोगानं उभी केलेली आहे. मी ती वाचतो आणि ती व्यवस्थित समजून घेऊ आपण. ते त्यात गोष्टी ज्याला आपण म्हणतो की विभागून पाहू, जेणेकरून आपल्याला ती परिस्थिती समजेल. नफा वाढवण्याच्या हेतूने एका उत्पादनाचा दर्जा बदलण्यासंबंधित काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार होत्या. म्हणजे याचा अर्थ तुमच्यापेक्षा इथं कोणतरी वरिष्ठ आहे. होत्या म्हणजे त्या महिला आहेत. परंतु दुर्दैवाने विक्री घटल्यामुळे त्यात तोटा झाला. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू तयार करताय, त्याचं प्रोडक्शन घेताय आणि तुमच्या वरिष्ठांनी असा निर्णय घेतलेला आहे की ह्या वस्तूचं प्रोडक्शनचं आपल्याला काय करायचं आहे की नफा वाढवायचा आहे, प्रॉफिट वाढवायचा आहे. यासाठी तुम्ही काय केलेलं आहे की त्याचा जे उत्पन्नाचा दर्जा होता त्यामध्ये बदल केला, पण जो परिणाम आला तो उलटा आला. नफा होण्याच्या ऐवजी तुम्हाला काय झालेला आहे, तुमच्या कंपनीला तोटा झाला आहे. आता या समस्येच्या चौकशीसाठी आस्थापन व्यवस्थापनाने समिती संघटित केली. बघा, एक तुम्ही निर्णय घेतला तुमच्या वरिष्ठांनी, त्यामुळे नफ्याच्या ऐवजी तुम्हाला तोटा झालेला आहे. कंपनीने त्यावर अभ्यास करण्यासाठी चौकशी समिती गठीत केलेली आहे. या समितीने या प्रश्नासंबंधितीने माहिती घेण्यासाठी तुम्हाला पाचारण केलंय, म्हणजे तुम्हाला बोलवलेलं आहे माहिती घेण्यासाठी, आणि घेतलेल्या निर्णयाची तुम्ही पाठराखण करावी असे तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता दोन गोष्टी आहेत. एका बाजूला वरिष्ठ आहे, दुसऱ्या बाजूला समिती आहे, आणि तिसऱ्या बाजूला आपण म्हणतो की तुम्ही आहात. आणि तुम्हाला बोलवलेलं आहे की समितीसमोर तुम्हाला पाचारण केलेलं आहे. आता वरिष्ठ काय म्हणतायत तुम्हाला की निर्णयाची जो आपण निर्णय घेतला होता त्याची पाठराखण केलं पाहिजे असं ते म्हणतायत. आणि पुढं म्हणलेलं आहे येत्या 2-3 वर्षासाठी त्या तुमच्या वरिष्ठच असणार आहेत. म्हणजे काय की जर तुम्ही त्यांची पाठराखण केली नाही तर पुढच्या 2-3 वर्षात त्या तुमच्या बॉस म्हणूनच राहणार आहेत. मग कदाचित तुमचं प्रमोशन असेल किंवा तुम्हाला डिमेरिट करण्याचं काम करण्याची भीती तुमच्या मनात असू शकते. अशा वेळेस तुम्ही काय कराल, ही परिस्थिती आपल्याला दिलेली आहे. परिस्थिती आहे कंपनीला लॉस होण्याची, तोटा होण्याची. आणि त्यामध्ये तुम्ही कोण आहात, तर तुम्ही सिनियर नाहीत, तर तुम्ही कनिष्ठ अधिकारी आहात, तुमच्यावर कोणतरी काम करणारी व्यक्ती आहे. आता त्या समितीला काय सांगाल, तर आयोगाने काय केलेलं आहे, 2.5 मार्क पहिल्या पर्यायाला दिलेले आहेत. आता 2.5 मार्क आयोगाने का दिलेत ते जर आपण समजून घेऊ, तशा पद्धतीनं आपण विचार करण्याचा प्रयत्न करायचा. डिसिजन मेकिंग मध्ये मित्रांनो, आयोग जसा विचार करताय तसाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आयोग 2.5 मार्क देताना कोणता विचार करता, आयोग 1.5 मार्क देताना कोणता विचार करता, आणि आयोग 0 मार्क देताना कोणता विचार करता, ह्या 2 गोष्टींवरच सगळं डिसिजन मेकिंग अवलंबून आहे. 12.5 पैकी तुम्ही 10+ मार्क घेऊ शकता. 12.5 पैकी 12.5 मार्क घेणारी बरीचशी लोक आहेत, त्यामुळे ते हक्काचे मार्क आहेत, ते सोडून चालणार नाहीत आपल्याला. म्हणजे की एखाद्या उतार्याचं व्यवस्थित आकलन नाही झालं तर तो उतारा पूर्णपणे आपला जाऊ शकतो. पण डिसिजन मेकिंगवर थोडंसं काम जरी केलं तरी त्यावर मार्क मिळतील, आणि ते 12 मार्क, 10 मार्क, 11 मार्क, 12.5 मार्क तुमची प्रिलियम काढून देऊ शकतात. कारण की सीसॅट हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. सीसॅट क्वालिफाईंग नाही झालेलं. जर राज्यसेवेची मुख्य परीक्षा द्यायची तर सीसॅट काढलंच पाहिजे. सीसॅटमध्ये जास्तीत जास्त मार्क आले पाहिजेत. बरेचसे लोक येतात माझ्याकडे, म्हणतात की सर माझं सीसॅट खराब आहे, माझं जीएस तगडं आहे. पण त्याला काय अर्थ नाही. तुमचं जीएस नुसतं तगडं असून चालणार नाही. सर मी जीएस मध्ये 110 मार्क घेतो पण सीसॅट मध्ये मी 100च्या खाली राहतो. सीसॅट हा सरावाचा भाग आहे. म्हणजे मी तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये कुठंच कोणतं पुस्तक सांगत नाहीये. तुम्ही सराव करा ह्या 2-3 गोष्टींचा. मी 4च गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यावर काम करा. 4 गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगितली, आयोगाचे मागचे 5-6 वर्षाचे पेपर काढा. जर 6 वर्षाचे पेपर जरी आयोगाचे घेतले आणि दरवर्षी आपण म्हणलं की 5 प्रश्न आहेत आणि 6×5 30 प्रश्नांचा जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, 30 प्रश्नांचा अभ्यास करायचा. म्हणजे काय करायचा, जी समोर प्रश्न दिलेला आहे त्यात जी परिस्थिती आहे ती समजावून घेणे. एक दुसरं महत्त्वाचं मी सांगितलं की
तुम्ही तिथं कोण आहात, तुम्ही निर्णय घेणारे कोण, म्हणजे तुमचा हुद्दा कळाला की त्यानुसार आपला निर्णय घेता येईल. तिसरं मी सांगितलेलं होतं की सोडवत बसू नका. आयोगानं 2.5 मार्क कोणत्या परिस्थितीला दिलेली आहेत, ती परिस्थिती समजून घ्या किंवा तो पर्याय आपल्याला समजून घ्या किंवा तो निर्णय समजून घ्या. आणि चौथं सांगितलं 0 मार्क आयोग कशाला देतो, तो निर्णय समजून घ्या. ह्या 4 गोष्टी व्यवस्थित करायच्या. आयोगाचे 5 ते 6 वर्षाचे पेपर, आयोगानं सेकंड आन्सर कीनं दिलेले उत्तर, यावर आपल्याला काम करायचं. तर आता ही परिस्थिती पाहिली बघा. ह्या परिस्थिती आपण समजून घेतली. एक तर सांगितलं तुमच्या वरिष्ठ आहेत, म्हणजे तुम्ही कनिष्ठ आहात त्यांच्या, प्रॉफिटसाठी गेले, काय झालंय, लॉस झालेला आहे, कंपनीने समिती बसवलेली आहे, तुमचे वरिष्ठ सांगतात की निर्णयाचा पाठिंबा द्यायचा, नाहीतर मीच पुढे बॉस असणार आहे. आता 2.5 मार्क जे परिस्थिती दिलेली आहे ते बघा जरा. परिस्थितीचे निपक्षपाती वर्णन कराल आणि भविष्यात नुकसान टाळण्यासाठी अशा स्वरूपाच्या निर्णयासंबंधीचे तुमचे चिकित्सक दृष्टिकोन तुम्ही व तुमचे संघ सदस्य कनिष्ठ असूनही आग्रहाने मांडाल, याची समितीला काय द्याल, खात्री द्याल. बघा, म्हणजे ह्यांनी 2.5 मार्काला अशी परिस्थिती सांगितली किंवा तुम्ही असं केलं पाहिजे. तुमचे वरिष्ठ म्हणतात की निर्णयाचा पाठिंबा दे, आणि अप्रत्यक्षरित्या तुम्हाला हे कळतंय की आपण ते नाही केलं तर पुढचे 2-3 वर्ष तेच आपले बॉस राहणार आहेत. मग तुम्हाला बॉसची मर्जी सांभाळायची आहे की कंपनीची मर्जी सांभाळायची आहे? कारण की तुम्हाला बॉस पगार नाही देत, तुम्हाला कंपनी पगार देत असते. त्यामुळे तुम्ही कंपनीच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. ही गोष्ट आहे तिथं. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही निपक्षपातीपणे जे काही झालं त्याचं वर्णन करायला पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलेलं की हे तर एक सांगितलं की जे झालं ते तुम्ही सांगितलं, आणि तुम्ही भविष्यात असं नुकसान टाळण्यासाठी काय कराल, तर तुम्ही तुमची जी मतं आहेत, भले ती वरिष्ठांना आवडो अथवा न आवडो, तुम्ही तिथं काय कराल, मांडाल. तुम्ही कनिष्ठ असला तरी, आणि आग्रहाने मांडाल. याची खात्री कुणाला द्याल, समितीला द्याल. म्हणजे ह्यातून 2-3 गोष्टी होत आहेत की तुम्ही बॉसच्या ऐवजी कंपनीचा जास्त विचार करताय. त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. या परिस्थितीला आयोगाने किती मार्क दिलेत मित्रांनो, 2.5 मार्क दिलेले आहेत. आपल्याला असा विचार करता आला पाहिजे. 0 कसं दिलेलं आहे मार्क, तुमच्या वरिष्ठांना अपमानापासून वाचवण्यासाठी, तसेच तुमच्या व त्यांच्या व्यावसायिक सहसंबंधात बाधा येऊ नये यासाठी संबंधित संबंधाने तुम्ही अनभिन्न आहात असे दाखवाल. आता हे तर तुमच्याकडून अपेक्षितच नाही आहे. म्हणजे की जे काय घडलं याच्याबद्दल तुम्ही अनभिन्न आहात. तुम्ही तुमच्या बॉसला काय करताय, पाठीमागे घालताय त्यांचा होणाऱ्या अपमानापासून वाचवण्यासाठी. परंतु याच्यातून कंपनीला फायदा होणार आहे का नाही, याच्यातून बॉसला फायदा होईल, कंपनीला फायदा होणार नाही. त्यामुळे आयोग म्हणतोय की जर तुम्ही असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला किती मार्क देऊ, 0 मार्क देऊ. ठीक आहे. त्यामुळं ही एक परिस्थिती, अशा वेगवेगळ्या परिस्थिती देतात ते. तुम्ही एक कंपनीत नोकरदार आहात, सरकारी नोकर आहात, NGOत काम करता आहात, एक सामान्य व्यक्ती आहात, बरोबर. मग तसे आहे नाही, म्हणजे तुम्हाला अधिकारी घडवायचं तर तुम्हाला डेली, म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये फील्ड वर्कमध्ये काम करत असताना अनेक वेगवेगळ्या परिस्थितींना तुम्हाला सामोरे जावं लागतं. मग त्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये तुम्हाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. तशा अर्थानं आयोग अधिकारी घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता आपण एक दुसरा प्रश्न पाहूयात. दुसरा प्रश्न माझ्याजवळ आहे की तुमच्या भागात स्वच्छता उपक्रम संघटित करणाऱ्या या संदर्भात आहे. ठीक आहे. मी परिस्थिती व्यवस्थित वाचतो. आयोगानं कोणत्या प्रश्नाला 2 मार्क दिलेत, 2.5 मार्क दिलेत, कोणत्या प्रश्नाला 1.5 मार्क दिलेले आहेत, कोणत्या प्रश्नाला 1 मार्क दिलाय, आणि ते आपण नंतर पाहूयात. पहिली परिस्थिती समजून घ्यायची. 2 गोष्टी मी वारंवार सांगतोय, परिस्थिती समजून घ्यायची आणि निर्णय घेणारे तिथं तुम्ही कोण आहात हे आपल्याला समजून घ्यायचं. पहा, तुमच्या भागात स्वच्छता उपक्रम संघटित करणाऱ्या एका कृतिशील गटाचे तुम्ही सदस्य आहात. तो कृतिशील गट आहे, त्याचे तुम्ही कोण आहात, सदस्य आहात. दर 5 दिवसांनी भारतात एक सफाई कर्मचारी मरतो.
ही बातमी ऐकल्यापासून गटाचे सर्व सदस्य अस्वस्थ झाले आहेत आणि या परिस्थितीत तुम्हाला बदल करायचा आहे. बरोबर, म्हणजे की स्वच्छता मोहिमेअंतर्गत तुम्ही एका ज्याला आपण म्हणलंय संघटित करणाऱ्या कृतीशील गटाचे सदस्य आहात. ठीक आहे. आणि भारतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे स्वच्छता कर्मचारी असतात की भारतामध्ये काय होतं की भारतात 5 दिवसाला एक कर्मचारी मरत असतो. याच्याबद्दल तुम्हाला काळजी आहे. विपन्नावस्थेत असलेल्या सफाई कर्मचारी जेव्हा गटारात गुदमरून किंवा अपघाताने मरतो तेव्हा त्याची बातमी बनते, पण कोणीही स्वतःच्या अधिकारात ही आमची समस्या आहे, आम्ही त्यावर उपाय करू असे म्हणताना ऐकू येत नाही. म्हणजे की ही बातमी होते त्यावेळेस ते कळतं, परंतु ही आमची समस्या आहे आणि त्यावर उपाय करू असं कोणीच म्हणताना येत नाही. जरी अनेक ख्यातनाम व्यक्ती सफाई करणे हा आध्यात्मिक अनुभव आहे असे सांगत असले तरी प्रत्येक सफाई कर्मचारी अन्य लोकांची विष्ठा हाताने साफ करतो, कारण त्याच्याकडे पर्याय नसतो. आणि ज्या जमाती सफाईशी जोडलेल्या आहेत त्या जन्माला येणाऱ्यांना पर्यायी नोकरी मिळत नाही. म्हणजे की सफाई करणं हे किंवा गटारं साफ करणं, विष्ठा साफ करणं ह्या विशिष्ट जमातीतून त्याला जोडलं गेलेलं आहे. आणि पर्यायी होतं काय की लोक पण तशाच पद्धतीनं पाहतात की पर्यायी नोकरी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ह्यांनी परिस्थितीतच सांगितलं, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सर्व परिचितच आहात. काही संस्थांच्या अंदाजानुसार आपल्या देशात अशी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 1.5 लाखच्या जवळपास असावी. आता महत्वाचं आहे, इथपर्यंत आहे मित्रांनो परिस्थिती. आता ही परिस्थिती मोठी आहे, वर्णनात्मक आहे. परिस्थिती कशी आहे? वर्णनात्मक आहे. परिस्थिती समजली, पण आता तिथं तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायचंय हे ते विचारतायत. या गटाचे सदस्य म्हणून तुम्ही इतर सदस्यांना प्रेरित करायला प्राधान्य द्याल. बघा, स्वच्छता उपक्रम संघटित करणारा एक कृतीशील गट आहे. ठीक आहे. त्या कृतीशील गटाचे तुम्ही सदस्य आहात. परिस्थितीचं वर्णन इथं दिलेलं आहे. 5 दिवसाला एक सफाई कामगार जातोय, विष्ठा साफ करावी लागतीये, गुदमरून मृत्यू होतोय, समस्या आहे, पण त्याच्यावर उपायावर कोण बोलत नाही. तर तुम्ही तुमच्या गटाचे सदस्य म्हणून इतर सदस्यांना, हे महत्वाचं आहे, इतर सदस्यांना प्रेरित करायला प्राधान्य द्याल. कशा पद्धतीनं? म्हणजेच तुम्ही स्वतः सदस्य आहात आणि तुम्हाला तुमच्याच गटातील हित जे दिलेलं आहे इतर सदस्य यांना प्रेरित करायचंय. काय करायचंय? प्रेरित करायचंय. आता आपल्याला हे कळलं की तुम्हाला जाऊन त्यांच्यासाठी सरकार दरबारी किंवा ज्याला आपण म्हणतो की काय ते नाही काम करायचं, तर तुम्हाला तुमच्याच लोकांना प्रेरित करायचंय की यावर काम करण्यासाठी. आता बघा, 2.5 मार्क कशाला दिलेले आहेत हे मी सांगतो, मुद्दामून मी हे आणलेलं आहे. ह्या परिस्थितीमध्ये आयोगानं पर्याय क्रमांक 1 ला 1.5 मार्क दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 देत असाल तर 0 मार्क दिलेले आहेत. पर्याय क्रमांक तुम्ही 3 देत असाल तर 1 मार्क आणि पर्याय क्रमांक 4 देत असाल तर 2.5 मार्क आहे. ठीक आहे. चला, आपण काय ठरवलेलं आहे की आयोगासारखा विचार करायचा. आयोग 2.5 मार्क कशाला देत आहे? मुद्दा हा समजून घ्या. तुम्ही सदस्य आहात, इतर सदस्यांना तुम्हाला प्रेरित करायचं आहे ह्या परिस्थितीवर काम करण्यासाठी, ह्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी. इथं तुम्ही कोणी मोठे अधिकारी नाहीत, तुम्ही इथं निर्णय करते नाहीत, हे समजून घ्या बरं. हे फार महत्वाचं आहे, मी मगापासून ते सांगतोय. इथं तुम्ही निर्णय करते नाहीत, तुम्हाला लोकांना मोटिवेट करायचं आहे की ह्या लोकांना, आणि तुमच्याच गटातल्या लोकांना मोटिवेट करायचं. तर 2.5 मार्क काय म्हणतायत? 2.5 मार्कामध्ये ते म्हणतायत सर्वसाधारण जनतेला अशा व्यक्तींच्या दुर्दशेसंबंधी संवेदील बनवण्यासाठी सामाजिक माध्यमे वापरून त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्याच्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे आवाहन कराल. त्यांना एकत्र येण्याचे आवाहन कराल. त्यांना म्हणजे कुणाला? इतर सदस्यांना. मित्रांनो, त्यांना म्हणजे कुणाला? इतर सदस्य. त्यांना म्हणजे कोण? इतर सदस्य.
आपल्याला प्रेरित कुणाला करायचं हे समजलं पाहिजे. त्यामुळे हे शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. गटाचे सदस्य म्हणून इतर सदस्यांना प्रेरित करायला प्राधान्य द्याल. बघा काय करायचंय, कसं प्रेरित कराल की सर्वसामान्य जनतेला अशा व्यक्तीच्या दुर्दशे संबंधाने संवेदनशील बनवण्यासाठी समाज माध्यमे सोशल मीडिया वापराल आणि त्याच्या माध्यमातून काय कराल, त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आणि तो किमान त्यासाठी शाप ठरू नये यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी तसेच आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांना एकत्र येण्याचे काय कराल, आव्हान कराल. आपल्याला इतर सदस्यांचं विचारलेलं आहे आणि इथं त्यांना ज्या वेळेस म्हणलेलं आहे त्यावेळेस तो उल्लेख कुणाचा आहे, इतर सदस्यांचा आहे. या माध्यमातून इतर सदस्य काय होऊ शकतात, प्रेरित होऊ शकतात. म्हणून याला 2.5 मार्क आहे. दुसरा आता पहा, 0 मार्क कशाला दिलेले आहेत. 0 मार्क त्यांनी दिलेले आहेत. सफाई कर्मचारी हातसफाईचा आणि भेदभाव सहन करण्याचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या जातीतून येत असल्यामुळे त्यांचा सामाजिक प्रश्न म्हणून गुंता सोडवाल. मित्रांनो, तुम्हाला गुंता सोडवायला नाही सांगितलेलं. परिस्थितीमध्ये गुंतागुंत आहे, पण त्यांनी ऍट द एंड तुम्हाला गुंता सोडवायला सांगितलेलं नाही. त्यांनी तुम्हाला तुमच्याच गटाच्या सदस्यांना प्रेरित करायला सांगितलेले, गुंता सोडवायला सांगितलेलं नाही. ही तर तुम्हाला किती मार्क दिले त्यांनी, 0 मार्क दिले. 1.5 मार्क कशाला दिलेला आहे, निधी गोळा करून हे हातसफाईचे असभ्य काम स्वतःवर घेणारे तांत्रिक उपकरण विकसित करण्यासाठी अन्वेषण गाठण्याला. पण अन्वेषण गाठायचं नाहीये तर सदस्यांना प्रेरित करायचंय, जेणेकरून तुम्ही सगळे मिळून काम करू शकता. जसं की सोशल मीडिया वापरू शकता, जीवन सुरक्षित बनवू शकता, शासनावर दबाव टाकू शकता, निधी गोळा करू शकता. हे इतकं सोपं आहे. त्या पद्धतीनं त्या वेनं विचार करता आला पाहिजे. मार्क मिळतात. सीसॅट सरावाचा भाग आहे, सीसॅट डोकं लावून काम करण्याचा भाग आहे, सीसॅट पाठांतराचा भाग नाही. आयोग काय विचार करताय, कशा पद्धतीनं विचार करताय हे समजून घेतलं पाहिजे. चला अजून एखादी आपण परिस्थिती समजून घेऊयात, काय आहे ते. अजून एक प्रश्न आहे जो आपण बघूयात. एक प्रश्न आहे, आपण ठरल्याप्रमाणे त्याची काय करून घेऊयात, परिस्थिती समजून घेऊ. आणि तुम्ही कोण आहात तिथं ते पाहूयात आपण. ठीक आहे. आणि त्यानंतर आयोग काय म्हणते बघू. गेले काही वर्ष समजून घ्या मित्रांनो, गेले काही वर्ष उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या विभागाचे तुम्ही प्रमुख आहात. ओके, एक डिपार्टमेंट आहे, त्याचे तुम्ही कोण आहात, प्रमुख आहात. आणि आतापर्यंत आम्ही गेली कोट अनकोट मध्ये दिलेला आहे, आम्ही गेली अनेक वर्ष हे करत होतो आणि उत्तम नफा मिळवत होतो आणि नुकसान टाळावे तर नजीकच्या भविष्यात आपण हीच प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे, हा नियम होता. म्हणजे नफा मिळवताय, जी ठरलेली प्रक्रिया आहे त्यानुसार नफा मिळवताय आणि नुकसान टाळायचे असेल तर नजीकच्या भविष्यात आपण हीच प्रक्रिया, ज्या पद्धतीने आपण प्रॉफिट मिळवतोय, नफा मिळवतोय, तर तीच प्रोसेस चालू ठेवावी, हा नियम आहे. तुम्ही ज्या प्रोत्साहन देणाऱ्या उद्योगांमध्ये काम करतो तो नियम होता. पण आता आला, काहीतरी वेगळं घडतंय. पण आता व्यवसाय चालण्याचा कोणताही, आता हिचा चालवण्याचा कोणताही अनुभव नसलेली तरुण उद्योजक तुम्ही कधीही न ऐकलेल्या कल्पनांवर आधारित योजना घेऊन तुमच्याकडे येत आहे. बघा आता हे इथपर्यंत एक गोष्ट आहे. पण आता काय झालंय, असे काही तरुण उद्योजक तुमच्याकडे येत आहेत किंवा येतोय की त्याला कोणताही अनुभव नाहीये आणि त्याच्याजवळ अशी कल्पना आहे की ती तुम्ही कधी ऐकलेली नाही आणि अंशतः आर्थिक मदतीसाठी निवड करणे तुमच्यासाठी कठीण होऊन गेलेले. आता त्याच्याजवळ कल्पना आहे परंतु त्याच्याजवळ अनुभव नाही आणि त्याला अंशतः आर्थिक मदतीची आवश्यक आहे. पण आता ती निवड करणं तुमच्यासाठी कठीण गेले तर तुम्ही काय कराल, बरोबर. म्हणजे परिस्थिती समजली,
तुम्ही कोण आहात? तर तुम्ही उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या विभागाचे तुम्ही कोण आहात? प्रमुख आहात. तुमचा म्हणून एक नियम आहे, नफा मिळतोय तर तीच प्रक्रिया काय ठेवायची? चालू ठेवायची. आता आयोगानं या परिस्थितीमध्ये किती मार्क दिलेले आहेत? आयोगानं पहिल्या पर्यायाला मित्रांनो 2.5 मार्क दिलेले आहेत, दुसऱ्या पर्यायाला 0 मार्क दिलेले आहेत, तिसऱ्या पर्यायाला 1.5 मार्क दिलेत आणि चौथ्या पर्यायाला 1 मार्क आयोगानं दिलेला आहे. परिस्थिती समजली, तुम्ही कोण आहात हेही समजलं, आणि ते म्हणतात की आर्थिक मदतीची निवड करणे तुमच्यासाठी कठीण होत आहे, तुम्ही काय कराल? बघा, या व्यक्तीची, आता बघा, हा जो उद्योजक आहे तो नवा आहे, अनुभव नाही, ठीक आहे, त्याच्याजवळ इनोव्हेशन आहे, निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. या व्यक्ती संशोधन आधारित नव्या प्रक्रिया कशा रीतीने कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहेत, समाजाच्या नव्या व बदलत्या गरजा हेरून उत्पादन कसे रचतात आणि त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचे कसे उपयोजन करून राबवता येईल हे अभ्यासाल व नंतर आराखडे निवडाल. हे 2.5 मार्काचा घटक आहे. बरं, म्हणजे काय म्हणतायत की तुम्हाला निर्णय घ्यायचा, पण 2 गोष्टी, की तो तर ते मंडळी आहे, आता ह्याचा एका व्यक्तीबद्दल किंवा कदाचित गटाबद्दल असेल, त्यांच्याजवळ अनुभव नाही, परंतु कधी न ऐकलेल्या कल्पना आहेत, त्यांच्याजवळ आहेत, इनोव्हेशन आहे, तर तुम्हाला पण ते माहीत नाही, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही तर कोण आहात? विभागाचे प्रमुख आहात. मग विभागाचे प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे की जो व्यक्ती तुमच्याजवळ बिझनेस मॉडेल घेऊन येतोय त्याच्याबद्दल तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही ते माहीत करून घेतलं पाहिजे. प्रमुख म्हणून ती जबाबदारी आहे. ठीक आहे. काय म्हणतात, त्यांचं जे संशोधन आधारित नव्या प्रक्रिया कशा क्रियान्वयन करता येतील हे पहिलं तुम्ही इम्प्लिमेंटेशन बघाल. समाजाच्या बदलत्या गरजा, ते तरुण आहेत आणि समाजाच्या बदलत्या गरजा, समाजात काय हवंय ते त्यांना जास्त समजतंय तुमच्यापेक्षा. कसे उत्पादन रचतात आणि त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा उपयोजन करून राबवता येईल याचा अभ्यास कराल. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सिनियर आहात, तुम्ही नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हितच आहे ना, तुम्ही प्रोत्साहन देणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. मित्रांनो, जर तुम्ही प्रोत्साहन देणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात तर तुमच्याजवळ तरुण येतोय आणि त्यांचा जो स्टडी आहे, त्यांचा जो मॉडेल आहे, त्याचा अभ्यास करून तुम्ही उलट त्यांना काय दिलं पाहिजे? प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून याला 2.5 मार्क येतात. येते का लक्षात? मुद्दा परत तोच, परिस्थिती समजून घ्या, पहिला मुद्दा. आणि तो निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात? हित कोण आहात? प्रोत्साहन देणाऱ्या विभागाचे तुम्ही प्रमुख आहात. तर तरुणांना त्यांच्या आयडियांना तुम्ही काय दिलं पाहिजे? प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल ती आयडिया मला माहित नाही, त्यांचं ते जे काही मॉडेल सांगतायत माहित नाही, मग तुम्ही ते अभ्यासलं पाहिजे. यावर जर चांगलं काम केलं, 4च मुद्दे आहेत मित्रांनो. डिसिजन मेकिंगला 12.5 मार्क हमखास मिळणार. सागर सोनवणे मी सांगतोय तुम्हाला. परिस्थिती समजून घ्यायची, परिस्थितीला अनुसरून निर्णय घेणारे तुम्ही कोणत्या हुद्द्यावर आहात ते समजून घ्यायचं. आयोग 2.5 मार्क देताना कोणता विचार करता, आयोग 0 मार्क देताना कोणता विचार करतो, दॅट्स इट. मार्क मिळणार. 0 बघा. उपलब्ध निधी जबाबदारीने हाताळावा अशी तुमच्याकडून अपेक्षा असल्याने गेली जवळपास 25हून अधिक वर्ष ज्याप्रमाणे नियम पुस्तकाच्या आधारे काम केले आहे तसेच करून सुरक्षित राहाल. मग जर तुम्ही सुरक्षित राहत असाल तर प्रोत्साहन कसं द्याल? येते का लक्षात? तुम्ही सुरक्षित राहून तरुणांना प्रोत्साहन नाही देऊ शकत. त्यामुळे तुम्हाला परिस्थिती समजूनच घ्यावी लागेल. त्यामुळे याला 0 मार्क आहेत. दॅट्स क्लिअर आहे, हे क्लिअरच आहे. याला 0च मार्क मिळणार. अशा पद्धतीने 2.5 मार्क कशाला, 1.5 मार्क कशाला आहेत, 1 मार्क कशाला? मार्क मिळवता येतात मित्रांनो. सीसॅट मध्ये येतात. सर जमत नाही. काही लोक म्हणतात की सर मला गणित येत नाही म्हणून सीसॅट येत नाही, मार्क येत नाही. अरे दादा, गणिताला मार्क किती आहेत? एकूण मॅथ्स आणि रिजनिंगवर प्रश्न आहेत 25, त्यातले 18 प्रश्न रिजनिंगवर, बाकीचे प्रश्न गणितावर. 50 प्रश्न निर्णय क्षमता याच्यावर आहेत, कॉम्प्रेन्शनवर. त्याचा सराव करा. जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. आयोगाचा पेपर आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून पाहिला पाहिजे. ठीक आहे.
अशा पद्धतीनं डिसिजन मेकिंग सोडवता येऊ शकते. 11-12 मार्क पैकीच्या पैकी मार्क घेता येऊ शकतात. आजच्या लेक्चरमधून हा आपण एक प्रयत्न केलेला आहे. 2020चा आपण पेपर बघितला. महर्षीच्या यूट्यूब चॅनलवर हे लेक्चर आपण घेतोय. महर्षीचा यूट्यूब चॅनल सगळ्यांनी तुम्ही सबस्क्राईब करा. महर्षी MPSC UPSC या नावाने आपला हा यूट्यूब चॅनल आहे. याच्यावर आपण राज्यसेवेच्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ टाकत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हा सर्वांचे आभार, धन्यवाद, थँक्यू.